गडकरी सर, क्या कहेंगे? आज आपने प्रवेश किया है, समाज सेवा से जुड़े रहे काफी समय से, क्या वजह रही, क्या कारण है भाजपा ज्वाइन करें? सबसे पहले तो आज मंच पे बैठे हमारे मिनिस्टर जी रविंद्र चौहान साहब, दक्षिण मध्य मुंबई के जिलाध्यक्ष हरीश शिवड़कर जी, हमारे दोस्त भोगले जी और बाकी सब पदाधिकारी। बहुत दिनों से हमारा एक प्लान चालू था कि जो मेरी फाउंडेशन चेंबूर में है उसको और एक ताकत मिलने के लिए जो बीजेपी की शक्ति अगर मिलेगी हमें तो और बढ़ावा होगा उसके लिए। साथ में ही भोगले जी जो है अनुशक्त नगर के, उनके पास में सैकड़ों जो शिवसैनिक थे वो कभी से आज घुटन महसूस कर रहे थे पार्टी में, तो आज उन्होंने एक अच्छी सांस ली है कि आज पदाधिकारियों को सबको यहाँ बुला के आज एक बीजेपी में प्रवेश करा के आज मोदी जी की पंतप्रधान जी मोदी जी के अपने जो उपप्रधानमंत्री है देवेंद्र फडणवीस के आज मार्गदर्शन में काम करेंगे। तो मुझे लगता है कि हमें पक्का बहुत सारी शक्ति मिलेगी और मिलजुल के काम करने में बहुत मजा आएगा। और जो शक्ति बीजेपी की है पूरे एरिया में उसको और कैसे बढ़ावा देंगे आप लोग वो आप देखेंगे। किस तरह आगे ले जाएंगे पार्टी को, और पार्टी से आगे है लेकिन किस तरह पार्टी ऑलरेडी मुझे लगता है कि मैक्सिमम जो है बीजेपी का ही सब जगह पे है, और हमारा जो युवा लोग है और जो टीम अभी मिली है मुझे लगता है कि और जोर में बीजेपी सेंट्रल में भी और स्टेट में भी वापस आएगी। साहेब, ज्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे पेलवल्या जातील? जबाबदार ज्या आपल्याला आहेत ऑलरेडी आपली टीम सक्षम आहेच करण्यासाठी, बीजेपीची ऑलरेडी टीम सक्षम आहे आणि आमची टीम आता त्यांना आणखी जोडली गेलेली आहे। त्यामुळे मला वाटतं की आपण आणखी एकजुटीने काम करू आणि खूप जास्त एक पदाधिकाऱ्यांना जो जोर मिळतो तो मिळणार आहे। काय सांगाल आज? मी आज पक्ष प्रवेश केला आहे नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीसजी आणि मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार आणि ज्यांच्या सहकार्याने आम्ही प्रवेश केला आहे ते आमचे रवींद्र चव्हाण साहेब व भाजपचे शिरोडकरजी आशिषजी। आज जो मी प्रवेश केला आहे मी अत्यंत 30 वर्ष ते 32 वर्ष मी शिवसेनेचं काम करत होतो, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करत होतो, मराठी माणसासाठी काम करत होतो, बाळासाहेबांच्या प्रेरणेतनं काम करत होतो। पण गेली 2 वर्ष अशी घुसबूट चालू आहे पक्षामध्ये की जे खरे कार्यकर्ते आहेत जे तळागाळात काम करतात त्यांना त्या पक्षामध्ये किंमत उरलेली नाही आहे। त्याच्यामुळे आमच्या आतासुद्धा मला विधानसभा उपसमन्वय म्हणून पद होतं, शाखाप्रमुख होतो मी, 2 ठिकाणी पद दिलं होतं। त्याचा मी आणि माझे पदाधिकारी सगळ्यांनी महिला पुरुषांनी राजीनामा देऊन असं ठरवलं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, हिंदुत्वासाठी काम करायचं आणि जो पक्षाचा भाजपमध्ये आम्ही गेलेलो आहे जो आम्हाला तो आदेश मिळेल त्याप्रमाणे आम्ही काम करू। आम्ही काम करणारा लढाई कार्यकर्ते आहोत, तळागाळाचे कार्यकर्ते आहोत। येणाऱ्या विधानसभेमध्ये साहेब मोठेपण सांगत नाही पण येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपचा आमदार तिथे असेल एवढी गावी तुम्हाला देतो, कारण की अणुशक्तीमध्ये अनेक पुष्कळ लोक अजून येणार आहेत। मी साहेबांची वेळ घेऊन अजून त्यांना सगळ्यांना प्रवेश करणार आहेत। चांगले जे जिल्हा स्तरावर बी काम करतात तेही लोक मला कॉन्टॅक्ट केला आहे। मी जास्त काही नाही बोलतो, कोणाच्या काही विरोधात बोलत नाही। मला आजचा माझा शुभ दिवस आहे, चांगला दिवस आहे, त्याच्यामुळे मला सर्व चव्हाण साहेब व शैलार साहेब यांनी सर्वांनी मला प्रवेश दिल्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचा आभारी आहे आणि मी तुमच्यासाठी रात्रंदिवस सेवा करेन, काम करेन पक्षासाठी। त्याच्या अगोदरसुद्धा मी काम केलेलं आहे, याचं जे पुढचं भविष्य आहे मी भारतीय जनता पक्षासाठी काम करेन एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।